बातमी आहे पालघर तालुक्यातील बोरशेती गावामधील. रानडुकराला मारण्याच्या नादात चक्क एका व्यक्तीला गोळी लागली आहे. शिकारीला गेलेल्या एका साथीदाराला ही गोळी लागल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र हॉस्पिटलमध्ये न नेता साथीदार व शिकारी लोकांनी पळ काढला. मनोर पोलीस दलाने या घटनेचा छडा लावला. पालघर तालुक्यातील बोरशेती गावामध्ये चक्क रानडुक्कर समजून शिकारीला गेलेल्या रमेश वरठा यांना गोळी लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय. केळवे गावातील सागर हाडळ यांच्या बंदुकीमधून सुटलेल्या गोळीने डुकराचा वेध न घेता चक्क माणसाचा वेध घेतला. शिकार करण्यासाठी जवळपास 13 लोक जंगलात गेले असता पहाटे 6:30च्या सुमारास काळे कपडे घातलेल्या रमेश वरठा झुडपा शेजारी येत असताना लांबून निशाणा घेऊन बसलेल्या सागरने डुक्कराला आवाज येतो असं समजून थेट गोळीबार केल्यानंतर यामध्ये रमेश वरठा या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. विशेष म्हणजे जखमी असलेल्या मयत रमेश याला त्याच ठिकाणी सोडून सर्व घरी परतले. त्यामुळे शिकारीला गेलेले वडील परत आले नाहीत म्हणून रमेशचा मुलगा याने केळवे येथील सागर हाडळ यांना फोन करून विचारले, माझे वडील घरी अजूनही परतले नाहीयेत, आहेत कुठे? मात्र सागरने खोटी माहिती देत झालेली घटना लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गावात सर्वीकडे रमेश आहे तरी कुठे अशी विचारणा होऊ लागली. मात्र याबाबत मिसिंगची केस मनोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर गावातील पोलीस पाटील संजय आंबेकर, पोलीस निरीक्षक बैयस यांनी सागर हाडळ याला ताब्यात घेतल्यानंतर या गोळीबाराचा घटनेचा छडा लावण्यात मनोर पोलिसांना यश आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी सुद्धा विशेष लक्ष देत पाहणी केली. शिकारी सागर यांच्याकडून अवैध 3 बंदुका हस्तगत केल्या गेल्या. 12 आरोपीपैकी मुख्य आरोपी व इतर 8 जणांना मनोर पोलिसांनी जेरबंद केले तर काही आरोपी फरार आहेत. वास्तविक जखमी रमेशला हॉस्पिटलमध्ये त्यांच्या घरच्यांना गावातील पोलीस पाटील मनोर पोलीस यांना झालेल्या घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. मात्र झालेला गुन्हा लपवण्यासाठी शिकारी लोकांनी केलेला बनाव अखेर मनोर पोलीस दलाने उघड केला. त्यामुळे रानडुकराला मारायच्या नादात माणसे मारण्याचा प्रकार जरी दुर्दैवी असला तरी सुद्धा अशी बेकायदेशीर शिकार कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अवैधरित्या शिकारी लोक अशा बंदुकींचा वापर रानडुकरांना मारण्यासाठी करताना दिसतात.